माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज बनवणार आहोत आपण, संध्याकाळची वेळ आहे आणि आज आपल्याला खीर बनवायची आहे। तर खीर कशी बनवता ते आपण बघूया। चला तर मग आपली कढई तापत ठेवलेली आहे आणि तांदूळ दळून घेतलेले आहे विलायची टाकून। तर बघू शकता तुम्ही, मी तांदूळ दळून घेतलेले आहे, भाजून घेतले होते आधी आणि थोड्या वेळ 5 मिनिटे भिजवल्यानंतर मग वाटण करून घेतलेलं आहे। घरचं गावरान तूप बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण हेच तूप टाकणार आहोत खिरीसाठी। तर आता मी 1 चम्मच इथं 1 ते 2 चम्मच मोठे तूप टाकणार आहे। आता तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं। आता खोबरं टाकल्यानंतर ते असं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कशा प्रकारे खीर केली जाते ते नक्की सांगा। आता यामध्ये आपण टाकणार आहोत जे आपले तांदूळ दळलेले आहेत ते। यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला दूध टाकायचं आहे नंतर, आणि थोडंसं जास्त हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे तांदूळ आहे त्याच्या गठुड्या होणार नाही। तर मी थोडंसं अजून पाणी ॲड करते, थोडंसं मी पाणी ॲड करते आहे त्यामध्ये। मग आपल्याला दूध टाकायचं आहे। तांदूळ शिजण्यासाठी फक्त थोडंसं पाणी टाकायचं आहे। इकडे आपलं मस्त श्रीखंड, गरिबाचं श्रीखंड म्हणतात त्याला। आणि आता हे पण एका साईडला मी शिजत ठेवलेलं आहे। आता मोबाईल हातात असल्यामुळे मला जास्त ते हलवता येत नाही, तर मी आता मोबाईल बंद करून मिक्स करून घेते। मला इथं खीर दिसत असेल तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध। तर आता मी यामध्ये दूध टाकते। दूध टाकून घेऊया आता आपण, साय पण येते त्यामध्ये थोडीशी। दूध टाकून घेऊया आणि त्याला असं मिक्स करून घेऊ। आणि तुमच्याकडे कशा प्रकारे खीर केली जाते ते नक्की सांगा। चमच्याने मिक्स करून घेऊया दुधाला। अजून थोडंसं दूध टाकायचं आहे आपल्याला। आपलं घरचं गावरान गाईचं दूध आहे। आणि आता एका याच्यात आपण साखर घेऊया। साखर घेतलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला साखर टाकायची आहे। आणि आता थोडीशी आपल्याला ही जी खीर आहे तिला उकळी येऊन द्यायची आहे। आणि मग आपल्याला साखर आणि इथं थोडेसे बदाम घेतलेले आहे ते टाकायचे आहे। घेतलेले आहे बदाम, काजू नाही आहे शिल्लक, बदामच टाकायचे आहे। त्यावर आता अशी खीर झालेली आहे आपली, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही। अजून त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि खोबरं पण टाकायचं आहे वरतून। तर खीरीला थोडीशी आपल्याला उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साखर। तुम्हाला जशी गोड हवी तशी टाकायची आहे। गॅस कमी करायचा आहे। आता इथं अशा प्रकारे आपली खीर झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला बदाम, जे बदाम आहे ते टाकायचे आहे। बदाम टाकल्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे। थोडंसं आपल्याला वरतून तूप टाकायचं आहे, नॉर्मल, जास्त नाही, आपलं गावरान तूप। बस एवढंच तूप टाकायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला खोबरं। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला खोबरं टाकायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे।
खीर अशी आपली. आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. खीर कशी झालेली आहे ते आपण आपल्या आरूला विचारू. चला तर दादा, आता खीर खाऊन बघेल कशी झाली. थांबाव, कशी झाली. आपली राधिका सांगेल आता कशी झाली ती. नक्की का का नुसतं व्हिडिओ पुरतं? खरे आले दादा, नक्की छान झाली ना. कशी झाली.